बातमी आहे नगर जिल्ह्यामधून महाविकास आघाडीच्या जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा सगळा मोर्चा काढला जातोय। कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके सुद्धा सहभागी होणार आहेत। आढावा घेतलाय सुनील भोंगळ यांनी। दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे तर शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी तयारी ही करण्यात आलेली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तर तो ठेवण्यात आलेला आहे। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके हे देखील सहभागी होणार आहे। आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीच त्यांनी जाहीर केलेलं होतं की दूध प्रश्न असेल किंवा कांद्याच्या भावाचा प्रश्न असेल या संदर्भामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या नंतर एक मोठं जनआंदोलन जे आहे तर ते उभा करणार आहोत अशी त्यांनी घोषणा केली होती। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आज शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये खरं तर 12 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले आहेत। मात्र तरी देखील हे आंदोलन होतं आहे। या आंदोलनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।